हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग याकरता कारण की सकाळी सकाळी हा मी सेशन रेकॉर्ड करत आहे. येणाऱ्या 2025च्या संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे कंबाईनच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी करता जे कोणी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्याकरता ही वाली स्ट्रॅटेजी असणार आहे. या स्ट्रॅटेजीला मी सार्वजनिक असं नाव याकरता दिलेलं आहे की जनरली ही सर्वांना 95% जणांना लागू पडणार आहे. ठीक आहे. आपल्या ग्रुप बी ची एक्झाम 9 तारखेला आहे, 9 नोव्हेंबर, आणि ग्रुप सी ची एक्झाम 30 नोव्हेंबर. तर त्या हिशोबाने आज 7 तारीख आहे, तर 150 आणि 170 मी राऊंड ऑफ घेतलेले आहे. थोडे 4-5 दिवस एक्स्ट्रा जरी असेल तरी शेवटची मी याच्यात पकडले नाही. तर 150 आणि 170 दिवसाची स्ट्रॅटेजी कशा प्रकारे असावी आणि डे बाय डे मी तुम्हाला सांगितलंय की या दिवशी हे करायचं, त्या दिवशी ते करायचं. आणि मी सर्वात जास्त फोकस तुम्हाला फर्स्ट रीडिंग सेकंड रीडिंग नाही दिला, तर मी रिव्हिजनला सर्वात जास्त फोकस केलेला आहे. कारण की जेवढ्या जास्त रित्या तुम्ही रिव्हिजन करणार तेवढंच तुमचं भलं होणार आहे. रेडी आहात सर्वजण? सेशन सुरू होण्याचे पहिले एकदा नोटबुक आणि पेन घेऊन बसा. जसं जसं सांगतोय ते लिहून घ्या. सर्व टॉपिक्स सब टॉपिक्सची लिस्ट तुम्हाला मी देणार आहे. कसं करायचं, सर्वात जास्त रँकिंग कशाला आहे, कोणत्या चॅप्टरवर प्रश्न विचारलेले आहेत एक, आणि हे तुम्हाला पीडीएफ भेटणार आहे. तर या सेशनची पीडीएफ तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये, हे वाला ऍप्लिकेशन आहे स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन, तिथून तुम्हाला फ्री मटेरियल सेक्शन मध्ये भेटणार. सुरुवात करूया. चलो. तर बघा, पहिल्यांदा थोडस मी इन्फॉर्मेशन देऊन टाकतो की काय कशा प्रकारची एक्झाम आहे. मला माहिती आहे, हे तुम्हाला माहिती आहे, पण काही खूप जण नवीन पण असतात ना. 2026 करता प्रिपरेशन करणार आहे, 27 करता प्रिपरेशन करणार आहे, किंवा जस्ट आता पास आउट झालेले आणि त्यांना 2025 बद्दल काही थोडंसं माहित नाही, तर त्यांच्या करता. ओके. तर बघा, हे आपल्याला 4 पोस्ट आहे एकूण ग्रुप बी मध्ये, आणि ग्रुप सी मध्ये 1 2 3 4 5 6 7 टोटल 7 आणि 4 7 प्लस 4 11 पोस्ट करता तुम्ही लढणार आहे. तुमची कॉम्पिटिशन आहे. यातून कोणतीही एकच पोस्ट आपल्याला पाहिजे असते. तर बघा, हा वाला आता खूप जणांना इंग्लिश टर्म्स मराठी टर्म्स कळत नाही, त्यांच्याकरता लिहून दिलंय एएसओ असिस्टंट सेक्शन ऑफिसर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, पोलीस सब इन्स्पेक्टर, सब रजिस्टर. त्यांचं मराठीतलं नाव सुद्धा दिलं, त्यांचं पे स्केल आणि कुठं नियुक्तीचे ठिकाण आहे हे पण दिलेलं आहे. लेटेस्ट आहे, हे ग्रुप बी चं आहे. आणि ग्रुप सी चं बघा, हा ग्रुप सी 13 पे स्केल म्हणजे 10-8 अशा प्रकारचं असतं. ठीक आहे. जेवढा पे स्केल तुमचा जास्त असतो म्हणजे S13 नंबर मोठा आहे S8 पेक्षा, तर त्याचं पेमेंट जास्त असतं असं. ठीक आहे. तर हे ग्रुप सी चे 7 पोस्ट आहे. इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, एक्साइज सब इन्स्पेक्टर, टेक्निकल असिस्टंट, टॅक्स असिस्टंट. टेक्निकल असिस्टंट हा इन्शुरन्स मधला असतो, टॅक्स असिस्टंट हा नॉर्मल जीएसटी वाला असतो. हे बेलिफ आणि लिपिक, हे क्लर्क अँड टायपिस्ट, आणि असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. हे सगळं मी तुम्हाला दाखवलं, हे माहिती आहे तुम्हाला, मला माहिती आहे, पण एकाच सेशन मध्ये तुम्हाला हे सगळं एका ठिकाणी भेटावं म्हणून 2 मिनिटं फक्त एक्स्ट्रा घेतोय. ठीक आहे. तर या एक्झाम करता मिनिमम वय तुमचं 18 आणि काही जणांना 19 आणि बाकीचं मॅक्झिमम रिझर्वेशन करता 43. ठीक आहे. हे 4 पोस्ट आहे ग्रुप बी च्या. आणि त्यानंतर या ग्रुप सी च्या पोस्ट, याच्यामध्ये वेगवेगळे कालावधी आहे. काही ग्रुप सी मध्ये तुम्हाला जे आर्मी हे असतात, ठीक आहे, तर त्यांना एक्स्ट्राचं रिझर्वेशन दिलं जातं, हँडिकॅपला एक्स्ट्राचं रिझर्वेशन दिलं जातं. अशा प्रकारे तुम्हाला सनदी सेवावाले, ठीक आहे, तर हे वाले आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न संख्या बघा, हे लेखी परीक्षा आणि हे मुख्य परीक्षा. हे ग्रुप बी बद्दल आहे. ग्रुप बी ला 100 प्रश्न, 100 मराठी इंग्रजी दोन्ही मध्ये असतो, तो क्वालिफाईंग असतो. आणि हे 4 पेपर म्हणजे 4 पोस्ट, त्यांच्या वेगवेगळ्या एक्झाम. आणि असंच ग्रुप सी बद्दल पण बघून घ्या. अच्छा, हे ग्रुप बी चं झालं. ठीक आहे. आणि त्यांच्या ह्या सर्व काही क्वालिफिकेशन. ग्रुप सी ला कर, सहायक टॅक्स असिस्टंट आणि बेलिफ आणि लिपिक टंकलेखक यांना थोडंसं तुम्हाला ऍडिशनल टायपिंग सर्टिफिकेट लागतं. इंग्लिशचं वेगळं, मराठीचं वेगळं. हे ऍक्च्युली जेव्हा नोटिफिकेशन येतं तेव्हा हा कारभार असतो सांगायचा. आता फक्त मी तुम्हाला स्ट्रॅटेजीवर फोकस करणार आहे. तर हे फक्त मी तुम्हाला दाखवलेलं आहे पीडीएफ मध्ये, याला मी एवढं एक्सप्लेन करत बसणार नाही. ठीक आहे. त्यानंतर मध्ये काय झालं होतं, हा, त्यानंतर सेम ग्रुप सी चं लेखी परीक्षा, त्यांचे वेगवेगळे काय आहे आणि कशा प्रकारे लेखी परीक्षा आहे वगैरे वगैरे. आणि हे त्यांचं क्वालिफाईंग मराठी इंग्रजी.
ठीक आहे, बस आता येऊया नॉर्मल. हा, अजून एक सांगायचं आहे की AMVI ला सेपरेटली 300 मार्काचा एक वेगळा प्रश्न म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये पेपर असतो आणि तो टोटल इंग्लिश मधून असतो. ठीक आहे. हा, आता हे टंकलेखन मध्ये पण काय काय रिक्वायर्ड आहे हे तुम्हाला माहितच असतं, जे टायपिंग सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असतं हे मला दिलेलं आहे. अभ्यासक्रमावर युआय फोकस करूया. हा आहे तुमच्या प्रिलिमचा अभ्यास. प्रिलिम मध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, करंट अफेअर्स, राज्यशास्त्र, पॉलिटी, विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. अंकगणित आणि बुद्धिमत्ता 7 आणि 8 नंबरचा आहे. याला टोटल किती वेटेज आहे, याच्यावर किती प्रश्न येतात, याच्यावर किती प्रश्न येतात, हे सगळं फिक्स आहे, ते हलत नाही. त्यामुळे आपल्याला एकंदरीत अभ्यास किती डेप्थ मध्ये करायचा, कोणत्या विषयाला किती प्रेफरन्स दिला गेला पाहिजे, किती इनपुट दिलं गेलं पाहिजे, म्हणजे त्या हिशोबाने आउटपुट येईल, हे सगळं फिक्स असल्या कारणाने तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमचं शेड्यूल आणि प्लॅनिंग करता येतो. ठीक आहे, हा झाला प्रिलिमचा सिलेबस. यामध्ये बघा तुम्हाला हिस्ट्रीवर फक्त 10 प्रश्न विचारले जाणार, जॉग्रफीवर 10 प्रश्न, अर्थशास्त्र, करंट, पॉलिटी आणि सायन्स प्रत्येकी 15 आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही मिळून 20. सर्वात जास्त वेटेज आहे 20 मार्क. 100 पैकी 20 मार्क इथंच झाले. तुम्हाला आता ग्रुप बी चा 2024 चा कट ऑफ तुम्ही बघितला असेल 62.5, म्हणजे जो सर्वात शेवटचा विद्यार्थी होता त्याला 62.5 मार्क मिळाले, ओपन कॅटेगरी मेल. ठीक आहे, त्यालाच आपण स्टँडर्ड मानतो, बाकीचे तर त्याच्यापेक्षा कमी असतात. तर 62.5 मधून जर 20 असेच इथं मिळून गेले तर किती चांगलं होऊन जाईल तुमचं. ठीक आहे. हा, तर बघूया कशा प्रकारे असणार आहे. पहिल्यांदा मी टाइम मॅनेजमेंट पासून सुरुवात करतोय. एकंदरीत 1 तासाच्या 60 मिनिटाच्या पेपरमध्ये तुम्हाला प्रेफरन्स कसा दिला गेला पाहिजे, कोणते प्रश्न पहिल्यांदा सोडवले गेले पाहिजे, जेणेकरून आपलं 100चे 100 प्रश्न त्या 1 तासामध्ये झाले पाहिजे. आणि 1 तास तसं पाहिलं तर कमी आहे, याला 1.5 तास ऍक्च्युअली मिळायला पाहिजे होता, पण इट्स ओके, जे सर्वांसाठी आहे ते आपल्यासाठी आहे. तर 11 ते 12चा हा ऍक्च्युअल प्रॉपर टाइम असणार आहे. जरी तुम्हाला 10 वाजता हॉलमध्ये दिलं घेऊन, म्हणजे सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार वगैरे वगैरे, 9:30 वाजता पर्यंत 1.5 तासापूर्वी तुम्हाला हॉलमध्ये आपले सेंटरवर पोहोचावं लागतं, असं हॉल तिकीटवर क्लिअरली मेन्शन असतं. बाकीचे थोडे कार्यक्रम असतात आणि त्यानंतर 11 वाजता एक्झॅक्टली तुमचं पेपर, यांचं टायमिंग, यांचं डेट, यांचं परीक्षेची पद्धती, पेपर पॅटर्न हे सगळं फिक्स असल्या कारणाने आपण यावर थोडीशी प्लॅनिंग करू शकतो. तर 1 तास 60 मिनिटं आहे. ठीक आहे, 11 ते 12. तुम्हाला स्टार्टिंग कशी करायची, बाकीच्यांनी किती काहीही बोलू, तुम्ही कुठं किती कसंही डिस्कशन करा, सुरुवात तुम्हाला मॅथ्स रिझनिंग पासूनच करायची. कारण की असं जनरली काय 99% असा ट्रेंड बघितलेला आहे की सर मला मॅथ्स रिझनिंगचे तुम्ही घेतलेले सर्व प्रश्न येत होते, परंतु झालं काय, माझ्याकडे शेवटी टाइमच नाही उरला आणि घरी येऊन बघतो तर यार ये भी कर सकता था वो भी कर सकता पर मैंने कियाच नाही. ठीक आहे, सर्वात पहिले, आणि मी इथं 20 मिनिटं दिलेले आहे 1 तासामधून, तर प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिट आहे, ऍव्हरेज मध्ये 1 मिनिट सफिशियंट आहे. आणि 20चे 20 प्रश्न 20 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करणं होतात. तेवढी प्रॅक्टिस पाहिजे, तेवढी काटपेटी पाहिजे. ठीक आहे, तर हे सगळं तुम्ही करा, कारण की जो रँकर असतो तो 20 पैकी 20 मार्क घेतो आणि इथंच तो कट ऑफ 1/3 पार करून टाकतो. 60 मार्काचा जर कट ऑफ आला तर 20 तिथंच पडले तुम्हाला, 1/3 तर तिथंच तुम्ही पार झाले. ठीक आहे, आता 11-20 नंतर तुम्हाला 23, कारण की हे 3 मिनिटं जो एक्स्ट्राचा गॅप दिले ना, हे जे 20 क्वेश्चन आहेत ते टिक पण तर करायचे तुम्हाला, कारण की पेन पेपरवाली एक्झाम आहे, तर तुम्हाला आन्सर शीट मध्ये गोळे पण भरायचे आहे आणि थोडं रिलॅक्स पण होतं. ठीक आहे, तर हे 3 मिनिटं याकरता दिले आणि इथून तुम्हाला 11:50 पर्यंतच टाइम घेतलेला आहे. 10 मिनिटं मी तुम्हाला इथं फायनल चेक करता दिलेले आहे, पण तरी सुद्धा सांगतो या वेळेमध्ये मला 80 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. 20 सेकंदाला एक क्वेश्चन तुम्हाला ऍव्हरेज मध्ये सॉल्व्ह करावं लागणार, जेवढे 80 प्रश्न बाकी आणि जेवढा आपल्याला वेळ भेटतोय. तर या हिशोबामध्ये तुम्हाला सर्वात पहिले भूगोल करायचा, हा पहिला प्रेफरन्स नुसारच दिलेला आहे. हा दुसरा प्रेफरन्स, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकतात वर खाली, पण याला पहिल्याच नंबरवर ठेवा आणि फायनल चेकला 10 मिनिटं राहूनच द्या. ठीक आहे, तर भूगोल का, कारण की फिक्स प्रश्न आहे, पटपट पटपट सॉल्व्ह करता येतात. चालू घडामोडी माहिती तर माहिती, नाही माहिती तर नाही माहिती, जास्त डोकं लावायचं नाही. नागरिकशास्त्र, पॉलिटी फिक्स आहे, जसं आहे तसं आहे. थोडंसं विज्ञानामध्ये डोकं लावावं लागतं, इतिहासामध्ये विचार करावा लागतो. ठीक आहे, आणि अर्थशास्त्रामध्ये तर भरपूर विचार करावा लागतो, किंवा डेटा आणि फॅक्ट्स पण तिथं असतात, त्यामुळे त्या विषयाचं इनपुट आउटपुट थोडंसं कमी आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि 20 सेकंदात एक ऍव्हरेज प्रश्न आहे, काही काही प्रश्न तर 5 ते 10 सेकंदामध्येच होतात, कळून जातं नोबेल पुरस्कार कोणाला भेटला, मॅटर क्लोज, मॅटर क्लोज. ठीक आहे, तर तिथं तो एक्स्ट्राचा दुसऱ्या प्रश्नाला आपण
टाइम देऊ शकतो मोठमोठ्या विधानांमधलं, जसं पॉलिटीमध्ये 4 स्टेटमेंट मोठमोठे विधान येतात अशा प्रकारे. ठीक आहे, हा एकंदरीत यालाच फॉलो करा. कसं फॉलो करायचं, काय करायचं मी शेवटी सांगितलेलं आहे, किती टेस्ट पेपर सोडवायचे वगैरे वगैरे. तर एक्झॅक्टली आता मी सुरुवात करतोय. बघा, एक्झाम तुमची ग्रुप बी ची होणार आहे 9 नोव्हेंबरला. आत्ता जो डेटा शेड्यूल आपल्याकडे आहे, ठीक आहे, जर याच्यात काही चेंजेस झालं, आधी तर होऊ शकत नाही, नंतर जरी पुढे गेली तर तुम्ही याच्यात हे नंबर ऑफ डेज वाढवू शकतात. आज 7 तारीख आहे, तर त्या हिशोबाने मी 7 पासून काउंट केलेला आहे. ठीक आहे, तर या 2 डेट आहे तुमच्याकडं. सिलेबस पण मी दाखवलेला आहे. अच्छा, सुरुवात करण्यापूर्वी एक थोडंसं सांगतो. 12 जून पासून आपली एक बॅच सुरू होत आहे, अगदी बेसिक. ही असणार आहे ग्रुप बी सी च्या प्रिलिम, आपल्या ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत, प्लस राज्यसेवा सीसेट करता सुद्धा आणि सरळ सेवा करता सुद्धा. तुम्ही म्हणणार सर तिघांचे एकत्र कसं काय शिकवत आहे, असं नाही येते. याच्याबद्दल मी क्लिअरली एक व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केलेला आहे, तो एकदा जाऊन बघणार तुम्ही, किंवा ऍप डाउनलोड केलं त्याच्यामध्ये पण तुम्हाला तो व्हिडिओ दिसणार. ते एकंदरीत तुम्हाला कळणार की कशा फक्त आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर फोकस करून इतर सर्व एक्झाम्स आपण क्रॅक करू शकतो. कारण की होतं काय, तुम्ही काय करतात, ग्रुप बी सी करता वेगळी बॅच घेतात, राज्यसेवा करता वेगळी घेतात, सरळ सेवा करता वेगळी घेतात, पण शिकता तर अंकगणित बुद्धिमत्ताच ना, है ना. मग तुम्ही वेगवेगळे पैसे का भरायचे, एकदाच अंकगणित बुद्धिमत्ता शिका, आणि जेवढं केवढं कुठं तुम्ही एक्झाम देणार आहे तिथं अल्टिमेटली तुम्ही क्रॅक करू शकतात. कारण की विदाऊट अंकगणित आणि बुद्धिमत्ता तुम्ही कोणतीही एक्झाम मधला कट ऑफ क्लिअर करू शकत नाही. ठीक आहे, फक्त 800 रुपये फीस आहे, तिथं 999 दाखवणार तुम्हाला, पण तिथं फर्स्ट कोड वापरला की 800 रुपये. 12 जून पासून सुरू होते. एक पीडीएफ सुद्धा तुम्हाला मी 90 पानांची पीडीएफ बनवून दिलेली आहे. जे कोणी लवकर ऍडमिशन घेतील त्यांना राहिलेल्या वेळेत ते 90 पानाची पीडीएफ वाचता येईल. ठीक आहे, चल सुरुवात करूया. बघा, ग्रुप बी चे 17 पासून ग्रुप बी एकत्र करण्यात आली होती. 17 पासून ते 24 पर्यंतचे जेवढे काही चॅप्टर आलेले, जेवढे त्यांचे प्रश्न आलेले, तसं हे बायफर्गेशन करून दिलेलं आहे मी. पहिल्यांदा कमी कमी यायचे मॅथमॅटिक्सचे, आणि नंतर मॅथमॅटिक्स वाढवण्यात आलेलं आहे. हे ग्रुप बीचं आहे, मी बाजूला सरकतो. एकंदरीत तुम्हाला याची पीडीएफ सुद्धा भेटणार आहे. स्क्रीनशॉट वाटलं तर आता तुम्ही काढू शकतात. याची पीडीएफ तुम्हाला मी फ्री मटेरियल सेक्शन मध्ये ऍप्लिकेशन मध्ये भेटून जाईल. हे झालं ग्रुप बी चं मॅथ्स, आणि हे झालं ग्रुप बी चंच रिझनिंग. 24 पर्यंतचा लेटेस्ट डेटा आहे, याच्यानंतर तुमचीच एक्झाम होणार आहे आता. ठीक आहे, सर्व एकदम परफेक्ट दिलेलं आहे, कुठं काही मिस्टेक होणार नाही. त्याच्यानंतर ग्रुप सी चं पण 18 ते 24 पर्यंतचं. हे तसं पाहिलं तर 23 मध्ये ग्रुप बी आणि सी चा एकच पेपर झाला होता सिंगल, तो सिंगलच सेम भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे, 24 पर्यंतचा म्हणजे 2000 सी ची 24 ची एक्झाम प्रिलिमची आता 1 जून 2025 ला झाली, आणि आज 7 जून आहे, म्हणजे 6 दिवसापर्यंतचं लेटेस्ट सिलेबस पेपर पॅटर्न मी कव्हर केलेला आहे. आणि हा ग्रुप सी चा रिझनिंगचा, ठीक आहे, एवढं जास्त ताण घेऊ नका, हे मी तुम्हाला पीडीएफ स्वरूपात देणार आहे. ते तुम्हाला तुमच्या कुठं मोबाईलमध्ये डेस्कटॉपमध्ये सेव्ह करून ठेवा. ओके, आता अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे लगभग एवढे टॉपिक तरी तुम्हाला करायचे. याच्यापेक्षा जास्त टॉपिक आपण सिलेबस मध्ये किंवा बॅच मध्ये कव्हर करणार आहोत, पण ऍटलिस्ट एवढं तरी जमलं पाहिजे तुम्हाला. हे तरी ऍटलिस्ट करायचं आहे, ऍटलिस्ट आहे, हा मिनिमम आहे, मॅक्झिमम याच्यापेक्षा जास्तच आहे. तर 14 आणि हे 13, तर 27 चॅप्टर तरी करायचे. तसे तर 45 प्लस चॅप्टर आहे. ओके, आता तुम्हाला मी काही डेटा दाखवतो आहे, आणि याच डेटानुसार करायचं. जर तुम्ही मार्केटमध्ये पुस्तक बघितलं की तुम्हाला राज्यसेवा प्लस कंबाईन असं सगळ्यांचं एकत्रितरित्या 21,000चं 25,000चं क्वेश्चन सेट भेटतो, आणि त्याची इंडेक्स जर बघितली तर तुम्हाला त्याच्यात सगळं इन्क्लुडेड आहे. राज्यसेवा प्रिलिमचे पण पेपर इन्क्लुडेड आहे, मेन्सचे पण इन्क्लुडेड आहे, इतर वेगळं ऍग्रिकल्चर, इंजिनिअरिंग सर्व्हिस, टेक्निकल पण इन्क्लुडेड आहे, प्लस कंबाईन पण इन्क्लुडेड आहे. तर सर्वांचं एकत्रित इंडेक्स दिलेले आहे. तर लफडा काय होतो त्याच्यात, तुम्ही आता सपोज नदी प्रणाली म्हणजे हा भारताचा भूगोल आहे, तर याच्यात सपोज वाहतूक आणि साधने हा सर्वात रँक 1 तिथं दिलेला असेल चॅप्टर वाईज, सर्वात जास्त याच्यावर प्रश्न आले, पण ते सर्व एक्झाम मध्ये मिळून आलेलं आहे. आपण आता फोकस करतोय ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये, जबकि ग्रुप बी आणि सी मध्ये नदी प्रणालीवर सर्वात जास्त प्रश्न आला. कळतंय का तुम्हाला? ते हे बायफर्गेशन मी स्वतः इंडिव्हिज्युअली चेक करून आणलेलं आहे. ते याच्यात काही तुम्हाला 99.99% एररलेस असणार आहे. उगाच ताण नका घेऊ, हे याला मी करेक्ट आहे की नाही बघतो वगैरे, ते सगळं आम्ही बघितलेलं आहे. ठीक आहे,
तर नदी प्रणाली कंबाईन एक्झाम मध्ये ग्रुप बी आणि सीच्या, ते पण प्रिलिम मध्ये. असं नाही, मेन्स मध्ये वेगळं आहे. मेन्स मध्ये कंबाईनच्या वेगळे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे प्रश्न तेच आहे, चॅप्टर तेच आहे, पण मे बी मेन्स मध्ये भारताच्या भूगोलामध्ये लोकसंख्या टॉपिकवर सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहे. हे तुम्हाला एक्झॅक्टली प्रिलिम नुसार आहे. सर्व प्रिलिमचे पेपर मी 2011 पासून आपले 13 पासून कव्हर केलेले, 2013 पासून सर्व क्वेश्चन कव्हर केलेले. भली आपली ग्रुप बी काय म्हणतात 17 पासून एकत्र करण्यात आली आणि ग्रुप सी 18 पासून एकत्र करण्यात आली, पण मी पहिल्याचे इंडिव्हिज्युअल क्वेश्चन्स पण याच्यात कव्हर केलेले. इंडिव्हिज्युअल एक्झामच्या पहिल्यांदा PSI ची वेगळी प्रिलिम व्हायची, ASO ची वेगळी व्हायची, असं ते पण इन्क्लुडेड आहे. त्यामुळे हा जो डेटा आहे एक्झॅक्टली प्रिलिम ओरिएंटेड आहे. त्यामुळे हेच रँकिंग परफेक्ट आहे तुमच्याकरता. तर भारताचा जर भूगोल तुम्ही घ्यायला सुरुवात केली, कसं घ्यायचं मी सांगतोय, पण त्याच्यामध्ये नदी प्रणाली सर्वात जास्त टॉपिक विचारलेला यावर, तर हे तुम्हाला सर्वात जास्त करायचे प्रिलिम ओरिएंटेड अभ्यास. या चॅप्टरला तुम्ही करा. मग त्याच्यानंतरचा चॅप्टर तो हवामान, मग खनिज संपत्ती, मग उद्योगधंदे, मग लोकसंख्या. आता हे मराठीमध्ये दिले, एवढं तर इंग्लिश तुम्हाला येणार चॅप्टरचं नाव. तर इंग्लिश वाल्यांसाठी काही प्रॉब्लेम नाही, मराठी वाल्यांसाठी काही प्रॉब्लेम नाही. तर हा बघा, हा सिक्वेन्स कमी कमी होत जातोय. तर याला तुम्ही पहिल्यांदा प्रेफरन्स नका देऊ. याच्यावर हे चॅप्टर मे बी तुम्हाला राज्यसेवेत जास्त इम्पॉर्टंट असणार, हे मे बी तुम्हाला कंबाईनच्या मेन्स मध्ये इम्पॉर्टंट असणार, पण प्रिलिम मध्ये एवढे प्रश्न नाही. अख्ख्या 10 ते 12 वर्षामध्ये 10 ते 12 वर्षामध्ये 3 ते 4च प्रश्न आहे. तर याला नाहीच करायचं असं नाही म्हणत मी, पण पहिले हे तो करो. इधर ही होणे रहाने इधर करने का पूछ रहे, कळतं का तुम्हाला? ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आर्थिक भूगोल, इकॉनॉमिक जॉग्राफीवर सर्वात जास्त प्रश्न आहे. मग महाराष्ट्राच्या प्राकृतिक फिजिकल जॉग्राफीवर सर्वात जास्त प्रश्न आहे. असं हे 4 9 आहे, 49 42 37 असं. तर हे खूप महत्वाचं डेटा. हा कुठेही तुम्हाला कोणत्या पुस्तकात, कोणत्या युट्यूब चॅनलवर भेटणार नाही, फक्त आपल्या स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईनवर भेटणार. आणि मी हे का सांगतोय, तुम्हाला वाटून द्या सर मार्केटिंग करताय, का नको करू, मेहनत घेतली त्याच्या मागे. ठीक आहे. हा, त्यानंतर नागरिक शास्त्र पॉलिटीमध्ये सर्वात जास्त ग्राम प्रशासन, म्हणजे हे थोडंसं महाराष्ट्राचं पॉलिटी आणि हे भारताचे, याच्यामध्ये सर्वात जास्त प्रस्तावनेवरच प्रश्न आहे. ठीक आहे. आणि ग्राम प्रशासन म्हणजे हे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, 72 प्रश्न आहे, 72. त्याच्यानंतर विधानमंडळ हे 42 प्रश्न आहे. हे माहीतच नाही, आम्ही करतो हे, आणि एक्झाम मध्ये वेगळंच याच्यावर विचारलं जातं, म्हणून आम्हाला कभी न देखा जैसा पेपर वाटतो. ठीक आहे. चलो, त्यानंतर बघूया जीवशास्त्रावर हे दिलेलं आहे. आता हे बघा, वनस्पतीचे प्राण्यांचे वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ एनिमल अँड प्लांट्स, हा वाला चॅप्टर राज्यसेवामध्ये पण रँक 1 वर आहे, कंबाईनच्या प्रिलिम मध्ये पण रँक 1 आहे, आणि कंबाईनच्या मेन्स मध्ये पण. असं तर काही काही चॅप्टर्स तिघे ठिकाणी आहे, पण काही काही तर वेगवेगळ्या पेपर पॅटर्न नुसार आहे. तर हे झालं बायोलॉजी, हे झालं भौतिकशास्त्र, आणि हे झालं केमिस्ट्री, कार्बनचे जग. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास, सर्वात जास्त समाज सुधारकावर प्रश्न, सामाजिक धार्मिक सुधारणेवर प्रश्न, मग चळवळी वेगवेगळ्या. ठीक आहे. क्रांतिकारी आहे, एक पॉइंट आहे क्रांतिकारी. ठीक आहे. मग महाराष्ट्राच्या इतिहासानंतर भारताचा इतिहास, इथून सुरुवात होते आणि हे इथं कंटिन्यू होतंय. तर रँक वाईज दिलेलं आहे मी सगळं. हे तुम्हाला घरी जर तुम्ही बसले आणि स्वतः करण्याचा प्रयत्न केला, एक महिन्यात लागून जाईल, कारण की याला नीट चेक करावं लागतं. प्रत्येक प्रश्न पेपर मी डाउनलोड केले, त्याच्यातून इंडिव्हिज्युअल प्रश्न बघितलेले. ठीक आहे. त्यानंतर अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स, सर्वात जास्त सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स, मग बँकिंग, मग आर्थिक नियोजन आणि पंचवार्षिक योजना, असं. आणि मग सर्वात कमी इकडं होतंय असं. आता चालू घडामोडी तुम्हाला येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात एक्झाम असल्यामुळे मागच्या 2024च्या सप्टेंबर महिन्यापासून तर सप्टेंबर 2025 पर्यंतच करायचंय. जर 9 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबरलाच एक्झाम होत असेल तर, जर एक्झाम पुढे गेली तर थोडंसं आपण इकडं पुढे जाणार आहे, पण सुरुवात तुम्हाला सप्टेंबर 2024 पासूनच करायचंय. टोटल 13 महिन्याचा आहे. करंट अफेअर्स कुठून वाचायचे, बाकीच्या विषयांचा अभ्यास कुठून करायचा, याची एक सेपरेट बुक लिस्ट मी सांगतो त्याबद्दल सुद्धा. आता सुरुवात करूया. माझ्याकडे 150 दिवस आहे आणि 170 दिवस आहे. या अनुषंगाने पहिला हे 1 to 10 डेज, म्हणजे पहिला दिवस ते 10वा दिवस इन्क्लुडिंग 10वा, तर टोटल 10 दिवस झाले. सुरुवात करायचं तुम्हाला इंडियन जॉग्राफी, पूर्णचे पूर्ण इंडियन जॉग्राफी संपवायचंय. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. इंडियन जॉग्राफी कुठे बघितलं आपण,
भारताचा भूगोल. याच्यामध्ये किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 चॅप्टर आहे. 10 दिवसात 16 चॅप्टर कसं होणार? अरे येड्याची जत्रा. मग एक काम कर ना, इथपर्यंतच कर. ठीक आहे, किती चॅप्टर होतात हे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता 10 दिवसात 10 चॅप्टर नाही होणार तुमचे. एका दिवसात एक चॅप्टर नाही होत. एवढे येडे आहे तुम्ही? एवढं स्लो आहे? नाही ना, सगळंच होऊ शकतं. एवढं तर करा म्हणतोय मी, एवढं तर करा. 10 ते 11 चॅप्टर सफिशियंट टाइम दिलेले मी तुम्हाला, सफिशियंट. ठीक आहे, तर त्याच सिक्वेन्सने करायचंय तुम्हाला. ओके, तर ऑल इंडियन जॉग्राफी आणि प्लस मॅथ्स अँड रिझनिंग. मॅथ्स आणि रिझनिंग तुम्हाला तर डेली शेवटपर्यंत करायचंय, कारण की जर 20 पैकी 20 मार्क पाहिजे मॅथ्स अँड रिझनिंगला प्रॅक्टिस शिवाय काही गत्यंतर नाही. डेली करायचंय. आणि दिवसभर जीएस कुठे वाचत राहणार, थोडस मनाला चेंज पण पाहिजे ना, तर मॅथ्स रिझनिंग करा, कॅल्क्युलेशन काटापेटी. ठीक आहे, आणि याचा मॅथ्स रिझनिंगचा फायदा तुम्हाला इतर एक्झाम मध्ये पण होणार आहे. राज्यसेवाचं पण मॅथ्स रिझनिंग सेमच तुमचं प्रिपरेशन होऊन जाईल. सरळ सेवा येणाऱ्या खूप एक्झाम्स येणार आहे, त्याच्यामध्ये प्रिपरेशन होऊन जाईल. ठीक आहे, आता त्यानंतर 11 ते 12 रिव्हिजन, म्हणजे 11वा दिवस आणि 12वा दिवस, 2 दिवस आहे रिव्हिजन ऑफ ऑल, म्हणजे जे जे जॉग्राफी शिकलो आणि मॅथमॅटिक्स रिझनिंग केलं. ठीक आहे, त्यानंतर 13व्या दिवसापासून ते 20 म्हणजे किती झाले? 13 14 15 16 17 18 19 20, 8 दिवस. आणि 8 दिवसामध्ये ऑल महाराष्ट्र जॉग्राफी होऊ शकतं. भारताचं ऑलरेडी झालेलं आहे. 8 दिवसात महाराष्ट्र जॉग्राफी. मेन 15 चॅप्टर काढून घ्या. एका दिवसात 2 चॅप्टर होत नाही का? दिवसभर 8 तास काय करता तुम्ही? ठीक आहे, प्लस मॅथ्स रिझनिंग प्रत्येक ठिकाणी लिहिले मी, याला काही ऑप्शन नाही. आणि मॅथ्स रिझनिंगचे एक सेपरेट व्हिडिओ मी टाकणार आहे की कोणकोणते चॅप्टर कसे करायचे किती दिवसात. ठीक आहे, त्याच्यानंतर 21 ते 22 म्हणजे 21 आणि 22 2 दिवस फक्त रिव्हिजन ऑफ ऑल. आणि या रिव्हिजन मध्ये फक्त महाराष्ट्राचं जॉग्राफी रिव्हिजन करायचं आहे. भारताचे जॉग्राफीचं रिव्हिजन ऑलरेडी एक वेळेस झालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर 23 24 25 26 27 28 29 30 31 32 टोटल 10 दिवस आहे. आणि 10 दिवसात तुमचं पॉलिटी होत नाही काय रिव्हिजन, म्हणजे वाचणं होत नाही काय? सिंगल रिडिंग वाचणं व्हायचंय. म्हणजे तुम्ही काय करायचं, तो चॅप्टर पर्टिक्युलर रँक वाईज, सपोज मला असं वाटतं विधानमंडळावर सर्वात जास्त प्रश्न आहे, तर विधानमंडळाचा चॅप्टर वाचायचं आणि त्यावर आधारित सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, प्रिलिमचे मेन्सचे. मग ते त्याच्यात तुम्ही राज्यसेवाचे पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात, तुमची मर्जी. पण एका दिवसात एवढं होऊ शकतं ना, एवढं करायचंच आहे बाबा. थोडं फास्ट फॉरवर्ड मी याकरता जातोय कारण की नंतर तुम्हाला जास्त वेळ भेटणार, आणि नंतर पण काय करायचं ते सांगतो. तर ऑल पॉलिटी प्लस मॅथ्स अँड रिझनिंग. आणि त्यानंतर 33 36, आता मी इथं रिव्हिजन पिरियड वाढवलाय बघा. 33वा दिवस, 34वा दिवस, 35वा दिवस, 36वा दिवस. आता इथं 4 दिवस आहे. आणि याच्यामध्ये ऑल पहिलेवालं इंडियन प्लस महाराष्ट्राचे जॉग्राफी आणि प्लस पॉलिटी, हे तर सगळं एकच आहे. ठीक आहे, तर 4 दिवसात परत रिव्हिजन, म्हणजे दुसऱ्यांदा तुमची जॉग्राफीची रिव्हिजन होती आणि पॉलिटीची पहिल्यांदा रिव्हिजन होती. हा सगळं सायंटिफिकली मी हे चेक केलेलं आहे. त्यानंतर 37 38 39 40 41 42 43 44 8 दिवस दिले मी फक्त बायोलॉजीला 8 दिवस. आता बायोलॉजी 8 दिवस तर नाही होत. असं होऊ शकतं की पहिले 2 दिवस तुम्ही एक्स्ट्रा घेतले तर बायोलॉजीला 6 दिवस उरले, तर ते ऍडजस्ट करून घ्या ना तुमच्या हिशोबाने. प्लस मॅथ्स रिझनिंग तर आहे. मग परत फिजिक्स करायचं, रिव्हिजन मी दिलेली नाही मध्ये. मग परत केमिस्ट्री करायचं, एक सोबत सायन्स संपवायचं आणि एक सोबत संपवल्यानंतर 56वा 57वा 58वा 59वा आणि 60वा असे 5 दिवसात तुम्हाला सगळं जॉग्राफी, पॉलिटी आणि सायन्सची रिव्हिजन द्यायची. जॉग्राफीची 3ऱ्या वेळेस रिव्हिजन होते, पॉलिटीची 2ऱ्या वेळेस रिव्हिजन होते आफ्टर फर्स्ट रिडिंग, आणि सायन्सची पहिल्यांदा रिव्हिजन होते आफ्टर फर्स्ट रिडिंग. म्हणजे तुम्हाला कळतंय किती वेल स्ट्रक्चरने हा वाला प्लॅन बनवलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर 61 ते 71 टोटल 11 दिवस होतात. तर याच्यात तुम्हाला इकॉनॉमिक्स करायचं आहे. प्लस 72 ते 74 मध्ये फक्त इकॉनॉमिक्स ओनली लिहिलंय, फक्त इकॉनॉमिक्सची रिव्हिजन करायची आहे. त्यानंतर 75 ते 85 मध्ये हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र करायचंय फक्त. त्यानंतर 86 ते 96 इन्क्लुडिंग 86 आणि इन्क्लुडिंग 96 इंडियाचं हिस्ट्री करायचंय. जास्त दिवस दिलेले कारण की हिस्ट्रीचा सिलेबस इतिहासाचा मोठा असतो, वाचायला वेळ लागतं. आणि 97 ते 100 मध्ये रिव्हिजन ऑफ ऑल हिस्ट्री महाराष्ट्र आणि इंडिया, याच्यात फक्त हिस्ट्रीच कव्हर करायचंय.
पहिलेवाला पॉलिटी, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स मी काही कव्हर केलेलं नाहीये. हे 4 दिवस आहे, 97, 98 आणि 100वा दिवस. 100 दिवसापर्यंत तुमचं झालं सगळं. त्यानंतर तुम्हाला 101 ते 105 सर्वात बेस्ट तुमचं गो फॉर हँगआउट, कुठेतरी फिरायला जा. टोटल 5 दिवस आहे. मस्त फिरायला जा. मी म्हणतो घरात बसून पिक्चर नका बघू परत परत परत, ते परत डोळ्याला त्रास होईल. बाहेर निघा, घराच्या बाहेर, काही प्रॉब्लेम नाही. बिंदास निघा बाहेर, कुठेतरी फिरायला जा, कोणासोबत जा, ट्रेकिंगला जा, ऍडव्हेंचर जा. शेवटच्या एनर्जी पर्यंत मनसोक्त एनर्जी तुमची डाऊन करा, जेवढी डाऊन होऊ शकते. अभ्यासाला हात लावायचं नाही, मरून द्या तिकडं. 5 दिवस कंटिन्युअस, सकाळ संध्याकाळ. ठीक आहे. त्यानंतर 106व्या दिवसापासून आता मी काय करतोय बघा, टेस्ट सिरीज जॉईन करा. कुठं काय करायची, फ्री ऑफ कॉस्ट कशी टेस्ट सिरीज द्यायची ऍप्लिकेशन मध्ये मी प्रोव्हाइड करणार आहे, ती घेऊन टाका. त्यानंतर अनालिसिस ऑफ टेस्ट सिरीज, नुसतं टेस्ट पेपर सॉल्व्ह नाही करायचं, दिवसातून 2 टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचे किंवा एक जरी केलं तरी चालेल, आणि त्याचं अनालिसिस करायचं. हे सर्वात जास्त. नुसते टेस्ट पेपर दिले सर मी 20, काय उपयोग अनालिसिस केले तर? कोणत्या सेक्शन मध्ये, जिओग्राफी मध्ये मला किती पडले, इतिहासामध्ये किती पडले, इकॉनॉमिक्स मध्ये किती पडले, मग कुठे बरोबर आले, कुठे चुकले, चुकण्यामध्ये कोणकोणते चॅप्टर होते, बरोबर येण्यामध्ये कोणकोणते चॅप्टर होते, टॉपिक सब टॉपिक्स कोणकोणते होते, हे सगळं अनालिसिस करायचं. टेस्ट पेपर ते 1 तासाचा असतो, अनालिसिस 4 तासाचा असतं. ठीक आहे. आणि रिव्हिजन ऑफ ऑल टॉपिक्स वन्स अगेन. म्हणजे आता याच्यामधून मला जिओग्राफीचं हवामानशास्त्रामध्ये सर्वात जास्त चुकले, तर मग त्या टॉपिक्सची परत एकदा रिव्हिजन करायची. असं एक्स्ट्राचं डेटा इन्फॉर्मेशन लिहून घ्यायचं. आणि प्लस करंट अफेअर्स सुरुवात करा, कारण की इथपर्यंत तुमच्याकडं 6 महिने 1 वर्षाचं करंट अफेअर्सचं पुस्तक आलेलं असेल. ठीक आहे, कळालं? तर ते तुम्हाला करायचं आहे कम्प्लीट. तर करंट अफेअर्सला मी नंतर वेळ दिलेला 106व्या, कारण की ते आत्ताच वाचलं तर मग तुम्ही ते शेवटपर्यंत 100व्या दिवसापर्यंत विसरून जाणार. म्हणून तुम्हाला लेटेस्ट, कारण की इथूनही अजून 40-50 दिवस बाकी करंट अफेअर्स होऊ शकतं. आणि हे 106 दिवसापासून तुमच्या एक्झाम पर्यंत सेम कंटिन्युअस करायचं. याच्यात तुमचे टॉपिकची पण रिव्हिजन होते, परत एकदा अनालिसिस होते, आणि भरपूर टेस्ट पेपर सोडवून होतं. याच्यामध्ये मी मेन्सचा बिलकुल सिलेबस इन्क्लूड केलेला नाहीये, मराठी आणि इंग्लिश ग्रामरचा, ते नंतरच्या नंतर बघून घेऊ. पण याच्यात तुमचं एक्सटेन्सिव्हली अभ्यास झाल्यामुळे मेन्सच्या पण जीएसचा फायदा होतोय. ठीक आहे, असं कळालं? ते 106व्या दिवसापासून 150व्या दिवसापर्यंत, 170व्या दिवसापर्यंत रोज एक टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचा, रोज त्याचं अनालिसिस करायचं. जे टॉपिक्स आले, राहिले, चुकले, बरोबर आले, सगळ्यांचं परत एकदा रिव्हिजन करायचं. दॅट इज द वन ऑफ द बेस्ट थिंग एव्हर. आणि मी खरं सांगतो, हे माझं ऐका, आरामात तुमचा कट ऑफ पार होईल. ठीक आहे. आता खूप जणांचा प्रॉब्लेम आहे, सर बुक लिस्ट काय काय वाचायचं, कसं वाचायचं, याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ अपलोड करणार आहे. मला 2 दिवस द्या फक्त. ऑलरेडी माझं झालंय पीपीटी बनवून. तर हा व्हिडिओ पहिल्यांदा एकदा बघा, आणि मग त्या व्हिडिओची वाट बघा. 2 दिवसात मी अपलोड करतो. ठीक आहे. तर परत जाताना सांगतो, बॅच 12 जूनची आहे, लवकरात लवकर जॉईन करा. बिलकुल ताण घेऊ नका. मॅथ्स रिजनिंगचं 20 मार्काचं कंबाईनचं, राज्यसेवाचं 50% 200 मार्काचं, आणि सरळ सेवाचं 50% मॅथ्स अँड रिजनिंग माझ्यावर लोड टाकून द्या. मी जे काही करणार ते करणार. तुम्हाला सर्व पीडीएफ देण्यात येईल, तुम्हाला प्रॅक्टिस सेट देण्यात येईल, काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, इथपर्यंत ऑल ओके. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. बुक लिस्टचं मी सेशन टाकतो आहे, इंग्लिश मराठी दोन्ही स्वरूपाचा असेल लँग्वेज करता, त्यामुळे तो टेन्शन घेऊ नका. जाताना प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. रात्री 9 वाजता आपण युट्यूबवर लाईव्ह तसं भेटतोच फ्री ऑफ कॉस्ट. ठीक आहे, त्याच्यामधूनही तुम्हाला लाईव्ह सेशन मधून फायदा होईल. आणि दुसरं, चॅनलला लाईक तर केला तुम्ही, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, व्हिडिओला पण लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. तुम्ही ज्या ज्या ग्रुपमध्ये अटॅच आहे, टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप, तिथं ही वाल्या सेशनची लिंक शेअर करा, जेणेकरून सर्वांचा फायदा होईल. ठीक आहे. तो सबका साथ सबका विकास. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.